मराठवाड्याचे हक्काचे पाणी पळवण्याचा राज्य सरकारचा डाव असून गोदावरी अभ्यास गट 2च्या मांदाडे समितीने नुकताच दिलेला अहवाल अन्यायकारक आहे। या अहवालाविरोधात लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटनांमध्ये जनजागृती केली जाणार आहे। दिनांक 15 मार्चपर्यंत आक्षेप आणि हरकती नोंदविण्यात येणार असून संपूर्ण मराठवाड्यात प्रभावीपणे अभियान राबविले जाणार असल्याची भूमिका मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे। पार कृषीपूरक उद्योग आणि पिण्याचं पाणी यासाठी या भागातील नागरिकाला कसं नागवता येईल अधिकच्या कारणानं यासाठी राज्य सरकारने मांदाडी समिती, गोदावरी स्टडी ग्रुप जो समन्यायी पाणी वाटपासाठी राज्य सरकारने नेमला होता त्याच्या शिफारशीहून लक्षात येतंय की त्यामध्ये मुळामध्ये 65% जी काही मेंढेगिरी समिती शिफारस होती ती यांनी 58% वर आणली। बाष्पीभवन जे काही मोठ्या प्रमाणावर होतं ते कमी दाखवलं। कॅरी ऑनची नसलेली तरतूद त्यामध्ये टाकली की पाणी लोकांना सोडायचं नाही, धरणात साठवून ठेवायचं आणि पुढच्या वर्षी ते पाणी कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं, याला कॅरी ऑन म्हणतात। अशा पद्धतीनं मराठवाड्यावर अन्यायकरण 20 ते 22 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळालं नाही पाहिजे। टंचाईच्या काळामध्ये जायकवाडीमध्ये पाणी सोडावं लागलं नाही पाहिजे आणि मराठवाड्यामध्ये जी काही सिंचन क्षमता आहे 1 लाख हेक्टरनी कमी करणं, पिण्याचं पाणी 15% कट लावणं आणि उद्योगासाठी 18% पर्यंत कट लावणं, अशा पद्धतीचे दुष्परिणाम संपूर्ण मराठवाड्यावर होणार आहेत। आजच मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, उद्योगाला पाणी नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग राहत नाहीत, इतर कुठं उद्योग उभारले जात नाहीत, कृषी प्रक्रिया उद्योगाला पाणी नाहीये आणि नागरिकांना पिण्याचं पाणी नाही। जालना, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर अशा शहरामध्ये 3-3 आठवडे पाणी येत नाही आणि ही जर मांदाडे समितीचा शिफारशी लागू झाल्या याच्यापेक्षा अतिशय भयानक परिस्थिती होणार आहे आणि मराठवाडा हा विकासातून शेकडो दशके बाहेर फेकला जाणार आहे। म्हणून हा मांदाडे समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला नाही पाहिजे। मराठवाड्यातल्या लोकांनी याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला पाहिजे। मराठवाड्यातले 46 आमदार आणि 8 खासदार यांनी संघटित होऊन याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे। यासाठी जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि यांना भेटून या पद्धतीने निर्णय होऊ नये ज्याच्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होईल, हा आमचा प्रयत्न आहे। NTV न्यूज मराठी, जालना।